अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये कोर्ट आज अंतिम निकाल देणार आहे। बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर दोषी ठरलेला आहे आणि त्यामुळे आता आरोपींना फाशी होणार की जन्मठेप या कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आज पनवेल कोर्ट दोषींना शिक्षा सुनावणार आहे। अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर हे हत्याकांड प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत। आरोपींना फाशी होते की जन्मठेप याची बिद्रे कुटुंबियांसह राज्यातील पोलीस दल, महिला संघटना आणि नागरिक या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि या संदर्भातला अंतिम निकाल आज जाहीर होईल। माझ्या याची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, किती वाजता हा निकाल जाहीर होणार आहे आणि त्याची प्रक्रिया नेमकी पुढे काय असणार आहे? रिद्धी, एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांडातील जे प्रकरण आहे त्याचा अंतिम निकाल हा आज लागणार आहे। सकाळी 11 वाजता पनवेल सत्र न्यायालयाच्या कोर्टामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अंतिम सुनावणी ही आज या न्यायालयामध्ये होणार आहे। राज्यभरात खळबळ उडवणारं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। गेल्या अनेक वर्षांपासून हा निकाल पटलावर येत नव्हता, मात्र आता या हत्याकांडात अनेक महिन्यांपासून जे गूढ होतं ते गूढ उकललं आणि आता आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे। आज सकाळी 11 वाजता मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना देखील काय शिक्षा सुनावली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आज खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे, मात्र या आरोपींना नेमकी काय शिक्षा दिली जाते याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। कारण बिद्रे कुटुंबियांसह राज्यातील पोलीस दल, महिला संघटना असतील किंवा नागरिकांच्या नजरा आजच्या ह्या निकालावर लागलेल्या आहे। विशेष म्हणजे हा खटला किंवा केवळ एका अधिकाऱ्याच्या हत्येपुरता मर्यादित नाहीये, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील गतिशीलता याचा तो कसोटी क्षण मानला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण असंच सुरू होतं, मात्र आता आरोपी अभय कुरुंदकर असेल किंवा इतर त्याचे जे 2 साथीदार आहेत त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाते, जन्मठेप दिली जाते की फाशीची शिक्षा, हे देखील महत्त्वाचं आहे। आणि याच शिक्षेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण जे होतं त्यामध्ये जे पुरावे होते ते पोलिसांना किंवा न्यायालयामध्ये मांडणे खूप कठीण होतं। विशेष म्हणजे जी हत्या झाली होती त्यामध्ये मृतदेह असेल किंवा इतर जे काही पुरावे होते ते नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता आणि त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठं आव्हान होतं। मात्र आता या प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे आणि आज सकाळी 11 वाजता पनवेल सत्र न्यायालयामध्ये जे मुख्य आरोपी आहेत आणि त्याचे साथीदार आहेत त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे। मात्र अश्विनी बिद्रे यांची जी मुलगी आहे तिने देखील फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली आहे। त्यामुळे न्यायालयामध्ये आज नेमकी या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते की जन्मठेपेची हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिद्धी, धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।